हाय नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर 2-3 दिवस झाले ब्लॉग नाही आला, त्यामुळे तुम्ही चिंता करत असाल. बरेच जणांनी कमेंट पण केली की ब्लॉग का टाकना. तर सांगते तुम्हाला. आता पहिल्यांदा मी सोनूला शाळेत सोडून आले आणि आता मला कपडे वगैरे लावायचे. तिकडे बेडवरती बघू शकते भरपूर सारा पसारा पडला. आता इकडून तर काही दिसत नाही, पण समोरून बघितलं ना दिसेल तुम्हाला. हे बघ, कारण काल कपडे धुतले त्याच्या घड्या मारल्या नव्हत्या आणि आता पण आंघोळ केली आहे. सोनूनंतर कपडे सापडत नंतर सगळे कपडे उसकटून टाकले ती. तर तिला मी शाळेत सोडून आले. आता पाणी पिते. आता जस्ट आले आणि दार उघडून पहिल्यांदा ब्लॉग चालू केला, कारण 2-3 दिवस गॅप पडला आपला. आणि त्यात माझाच तोटा आहे ना की कुणाचा, त्यामुळे म्हणलं चला ब्लॉग सुरू करूया. तर पाणी पिते आणि मग तुमच्याशी बोलते. उन्हाळा गेलाय पण असं वाटतच नाही उन्हाळा गेलाय म्हणून. उन्हासारख्या झळा. आता तुम्ही म्हणता शटर घातल्या आणि कशाला म्हणते. वारं सुटलं इतकं की बस, नुसतं वारं आहे. गरमी व्हायची तर उठती या, नुसतंच वारं सुटते. अजून एक ग्लास पाणी पिते, थांबा. आणि हे वारं आहे ना तेच बातते, कारण गरम पण होतंय आणि गार पण लागतंय असं होतंय. आणि ह्या असल्या वातावरणात आजारी पडतं म्हणूनच पडतं. 2 इंजेक्शन घेऊन जाम झाली मी. तर मला पहिल्यानं काही फरक पडला नाही. मी अजून एक इंजेक्शन घेतलं आणि आत्ता 50% बरी झाली आहे. 50% फक्त. 2 दिवस ब्लॉक का नाही आले सांगते तुम्हाला. मी आजारी होते, इंजेक्शन घेऊन आली, गोळ्या खाल्ल्या, मला काही फरक नाही पडला. डबल गेली, सलाईनी, इंजेक्शन, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आता मी कुठेतरी बरं आहे. मी फोनच घेतला नाही. इंस्टाला तेवढी काय पोस्ट वगैरे करत असेल ना तेवढंच. ते पण मी आधी फोटो वगैरे काढून ठेवलं, तेवढंच पोस्ट असतील. ते पण करमत नव्हतं काही, म्हणून इंस्टाला जास्त लाईव्ह होती मी. नंतर बाकी यूट्यूब कोणाचे ब्लॉग बघणं नाही, कमेंटला रिप्लाय देणं नाही, असं काही झालं. मी ठीक झाली लगेच. दुसऱ्या 2 दिवसानं सोनूचा पप्पा इतका आजारी पडला, माझ्या डबल त्यांची तारा. त्यांना तर उभं राहायला पण अवसान नव्हतं, इतका अशक्तपणा आलेला. 2 दिवस ते पण आजारी होतं. हॉस्पिटलच्या चक्रा चालू आहेत. त्यामध्ये मग मी बरी झालेली, तर घरात भरपूर पसारा पडलेला, कपडे म्हणा, भांडी म्हणा, जिकडे तिकडे राडा पडलेला. तो आवडत सोनूच्या पप्पाला जे खायचं आहे, बेचं आहे, त्यांचं गोळा औषधं हे बघत माझा दिवस कसा जात होता. मला तो छान व्हिडिओ करायला कंटेंट होता, पण एवढं सगळं सुचत नव्हतं. कारण सोनूला अंघोळ घालायची, तिला जेवायला द्यायचं, तिचं आवरायचं, तिला न्यायचं. नंतर तिच्या शाळेत दिंडी सोहळा होता, तिकडं तिला आवरून वगैरे नेलं. लय इतका माझा फास झाला आहे ना, तुम्हाला सांगू मी शब्दातच सांगू शकत नाही. एवढी पळापळ, इतकी दगदग आणि लय त्रास झाला मला. मी काय सांगू तुम्हाला. सोनूच्या पप्पासोबत तर मी हॉस्पिटलला पण गेली नाही, कारण माझ्या उरावर इतकं काम होतं ना. त्यांना म्हटलं तुम्ही जावा, त्यांना जरा चक्कर येत तरी म्हटलं तुम्ही जा, मी नाही येत. आणि एकतर हॉस्पिटलमध्ये इतकी गर्दी आहे ना. आज सकाळी जाऊन 8ला बसलं ना तर 2-3 वाजता नंबर येतो. एवढं नंबर असतं पुढं आपल्या. आणि एवढ्या वेळ मी तर त्यांच्यासोबत तिथं बसली, तर घरातली कामं राहणार त्यांच्यासोबत नुसतं जाऊन तिथं बसायचं. आणि मी आधी म्हटल्यानंतर सोनू पण माझ्या मागे येणार, ह्यात काय वादच नाही. आणि मग तिथं तिला इन्फेक्शन होण्यापेक्षा म्हणलं नको, मी येत नाही, मी घरी जाणते, तुम्ही जा. मग त्यांना पाणी पिणी सगळं सोबत दिलं. निवांत या म्हणलं, हॉस्पिटलमध्ये झोपा काढून, पण मी काही तुमच्यासोबत येत नाही. मला पण वाईट वाटतं, कारण ते असं त्यांनी बोलून दाखवलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की तुम्ही जेव्हा आजारी असता तेव्हा मी तुमच्यासाठी किती करतो, काय खाऊ नको, जबरदस्त तुम्हाला चारतो, दवाखान्यात नेतो, काय म्हणतो काम करू नका. हे माझ्यापर्यंत मी जेवढा प्रयत्न करायचा तेवढा केला, पण हॉस्पिटलमध्ये मी त्याच्यासोबत नाही गेले. मला पण वाटलं की जायला पाहिजे, तर काम काय मी माघारी येऊन केलं असतं. इतके दिवस मी आजारी होते तेव्हा तर काम पडलंच होतं ना. मग अजून 2 दिवसानं असं काय एवढं वाढणार होतं. पण मी नाही गेले, कारण मी पण नुकतीच बरी झालेली आणि डबल मला हॉस्पिटलचं तोंड नव्हतं बघायचं. कारण मी ह्यावेळेस इतक्या गोळ्या आणि इतकी इंजेक्शन सलाईन घेतल्यात ना, मला आता ते दवाखानाच नको वाटायला लागला आहे. बस किकून गेले आता मी दवाखान्याला, त्यामुळे ब्लॉग आलं नव्हतं. आजपासून कंटिन्यू करीन ब्लॉगला. तर चला आता आपण जेवतो पहिल्यांदा, कारण आता बघा 11:15 झाले. तर 11:15 11:30 11:22 झाले. तर जेवले नाही मी सकाळधरनं. उठले, त्यांना डबा, त्यांना स्वयंपाक, पाणी तापवून देणं, आंघोळीला पाणी, या सगळ्या गोष्टी करण्यातच मला 8 वाजल्या. नंतर मी स्वयंपाक करायला घेतला, नंतर जेवण वगैरे दिलं, त्यांना कामं पाठवलं. नंतर 9 वाजता स्वयंपाक केलेला आवरलं. घरात थोडंसं लय कागद वगैरे पडले, ती बाहेर नेऊन जाळून वगैरे टाकली. तोपर्यंत 10 वाजल्यानंतर पाणी लावलं, सोनूला आंघोळ घातली. 11 वाजेपर्यंत तिला घालवून आले. आताच माझा दिवस गेला. मी काहीच खाल्लं पिल्लं नाही. आता पाणी पिले 2 ग्लास, त्यामुळे थोडंसं भरल्यासारखं वाटतं, पण खाणं महत्त्वाचं आहे, कारण डबल मग आजारी पडेन, दुखण्यात डबल. आता तो ड्राप भरून काढायचा आहे मला. असं चला जेवते आणि
मग हा पसारा आवरा किती, कारण आयुष्यालाच आहे हे काही चुकणार नाही आहे. तर हे होतं माझं कारण ब्लॉग नाही येण्याचं. आजपासून कंटिन्यू करीन. हा व्हिडिओ आत्ताच मी अपलोड करून देईन, जास्त काही लांब होणार नाही, कारण 3 दिवस मला गॅप नाही द्यायचा व्हिडिओला. त्यामुळे आता तुम्हाला कोणीच नाही, मी एकटी दिसत असेल घरी, आता कोणीच नाही आहे, मी एकटीच आहे. त्यामुळे आता मी एकटीच बडाबड करते आणि ब्लॉग थांबवते. थोडंसं मेनू वगैरे काय केलाही दाखवते. बघू. आता मी म्हटलं पहिल्यांदा मशीनला कपडे लावून घेऊया आणि मग जेवण करूया. कपडे वगैरे टाकले, पाणी वगैरे ओतलं, इथं स्विच पण ऑन केला आहे आणि हे बघा इथलं बटन दाबते तर मशीन काय ऑन होत नाही. काय झालं आहे काय माहीत नाही आहे. मिस्टरांना फोन केला, ते बोलतात आता माणूस बोलावं लागणार आहे, कारण आमची एक पण सर्व्हिसिंग नाही झाली मशीनची. त्यामुळं आता बघू काय होतं आहे काय नाही. पण मी तर त्यात कपडे टाकून ठेवलेत, पाणी ओतून ठेवले. आता मला ते कपडे काढावे लागतील, पाणी बाहेर काढावं लागेल, हे स्विच खोलून लय कुटाणं करावं लागणार आहे. जाऊ दे म्हणलं, आता हे नाही होते नाहीत आता हातानं धुते, पण जेवण करून घेते, कारण ना हे सगळं करताना 12 वाजून 12 मिनटं झाली. ते काय झालं आहे काय माहिती. रोज कुटाणं मागं आहे म्हणजे ना, खर्च म्हणतात ना 7.5 एकदा मागं लागली कधी सरती पुरतीच लागते, तसं आहे. म्हणजे आता ना बघा ना, खर्चात खर्च, अडचणी सगळं इतकं होतं आहे ना, शब्दात नाही सांगू शकत. आणि त्याचा होणारा त्रास हा पण शब्दात सांगण्यासारखा नाही आहे. पैशाची तंगी तर ऑलरेडी चालूच आहे आणि त्यात हा एक कुटाणा. आता जेव्हा आम्ही ना पुण्याला गेलो ना, तेव्हा आम्हाला सर्व्हिसिंगवाल्यांचा कॉल आला होता, जी फ्री सर्व्हिसिंग असतं. तेव्हा आम्ही बाहेर होतो आणि नंतर मला वाटतं माझा बॅलन्स संपला आणि तेव्हा माझा फोन बंद होता. त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज वगैरे टाकून ठेवलं होतं आणि तेव्हा मी बघितली नाही. तेव्हा पण ते येऊन गेलं ते, आणि ते जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हाच ते येते, त्यानंतर ते येत नाही आहे, कारण ते आपल्या गावचे नसते, ते दुसरीकडचे असते. त्यांना यायला परवडाय तरी नको, सर्व्हिसिंग असेल तेव्हाच येतील ना. आता आम्हाला आता पदरच्या पैशांनी सर्व्हिसिंग करावी लागणार आहे आणि मला वाटते सर्व्हिसिंगला चालेल असेल, कारण नाही एकदा पण सर्व्हिसिंग केलं. देवा किती परीक्षा घेतील बाबा. जाऊ द्यात, आता जेवण करून घेते. आता भूक उडली, खरं सांगते तुम्हाला, माझी भूकच उडली आहे, कारण घरात असं काही कुटाणं झालं ना, मला काय करण्याची इच्छा होत नाही. वर्ष होईल आता. काल मी कपडे धुतली, सुकायला टाकले, तेव्हा एकदम स्मूथ चालले, असं वाटलंच नाही की आता ती सर्व्हिसिंगला आली वगैरे, आणि मी साफ करत असते, सगळं करत असते. पण तरी पण आता ते आतमध्ये मग पाणी वगैरे, क्षार वगैरे काय 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 त्याच्यामुळे झालं असेल. तर आता वरनं तर मी करते, जे बाहेरचं दिसतंय ते आतमधलं, पण जे मोटरला वगैरे काय प्रॉब्लेम झाला असेल ना, तर ते खोलल्याशिवाय करणार नाही. हे बोलले संध्याकाळी मी माणूस घेऊन येतो. तर माणूस आला तर पैसा आला, पैशाशिवाय काही कामं होत नाही. ती माझ्या अंगात मस्ती ना, तेव्हा बॅलन्स मारला असताना केव्हा माहिती आहे, जेव्हा माझ्याकडं कार्ड नव्हतं, बॅलन्स आपल्याला कार्ड नव्हतं, आमची भांडणं झालेली की नाही, तेव्हा त्या सर्व्हिसिंगवाल्याचा कॉल आला होता मला. तेव्हाची सगळी बात आहे. असं जाऊ द्यात, जेवते मी. काय काय मेनू आहे तुम्हाला दाखवते. आता बळजबरी नरड्यात घालायचं आहे. इकडं आहे दोडक्याची भाजी, चपाती आणि मेथीची भाजी, एवढं आहे, आणि भात पण आहे. आता खाते थोडंसं आणि जाते हातानं कपडे धुवायला, आता इच्छा नसताना सुद्धा. आता बरी झाली ना, तर सगळं बळ त्या धुण्यावरती दाखवायचं आहे मला, कारण धुणं पण लय आहे. हुडकून कपडे घेतली त्यातली असं, आणि आता ते भिजलेली पण आहे, ती मी पाण्यात टाकली. तुम्ही बघितलं नसेल बहुतेक, शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ते केलं आहे कॅप्चर, ते पाण्यात पण टाकलेलं आहे. ती बरं, तो निरमा मी पाण्यात मिक्स केलेला नाही अजून, निरमावरतीच टाकून ठेवला आहे. नंतर ते निरम्याचं पाणी सगळं वेस्ट झालं असतं, कारण ते पाणी काढताना ना इथून जाणार आहे, ते सगळं आता कार्पेटवरती सांडणार आहे. मला ते बाथरूममध्ये लावावं लागणार, मग ते साफ करावं लागणार. बरं डोकं चाललं की निरमा टाकला, मी म्हटलं अजून मशीन का स्विच ऑन करून सुद्धा तिथला वाजं नाही, तर कारण पहिल्यांदा टुक वाजतं, पण इथं काहीच आज वाजलंच नाही. पहिल्यांदा हे काढून बघितलं, मिक्सर चालून बघितलं, सगळं बघितलं की ह्याच्यात काय प्रॉब्लेम झाला आहे का, तर ह्यात काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम झाला आहे मशनीला. डब्यात चाल बाबा चाल. बघते आता थोडंसं जेवण करत करत यूट्यूबला बघते, घरी काय करा येते का, मेकॅनिकल बनते. घरातलं थोडं मशनीचं साफ वगैरे केलं पुढं सारून. आता आले कपडे धुवायला, आणि एवढी सगळी कपडे, हा मोठा काळा टब गच्च भरून कपडे धुवायचे ती मला आफ्टर लॉंग टाईम हाताने. हा सलाईनचा हात दुखतो या, मध्ये मध्ये आकडी पण येते हाताला, पण आता काय करायचं. चला असो,
फरशी पण माझी आठवण काढत असेल की मालकीन मला विसरून गेली, आली आता. घेते आता धुवून पटकन. टब क्लीन तर होता, टबमध्ये पण इतकी काही घाण नव्हता. मी भरपूर दिवस साफ केलं, पण आमचे कपडे खराब नसतातच, त्यामुळे घाण असायचा विषयच नाही. आता काय प्रॉब्लेम झाला आहे आता हे आल्याशिवाय समजणार नाही. आणि हे पिळं सगळं ओलायचं. आता मला पाईप काढावी लागेल तिकडनं. आणि धुवायला पाणी घेतल्यानंतर ना मग भिजायला घालते. निरमा कुठे टाकलं? आता वाजले 1:30. अर्ध्या तासानं मला सोनूला आणायला जायचं. आता अर्ध्या ट्रेनमध्ये दोन कपडे धुणार आहे अर्ध्या तासात. आणि जाणार आहे पहिल्यांदा तिला घेऊन येणार आहे. माझा मेंदू बिघडला आहे. निरमा टाकला ह्याच्यात आणि पाणी हलवतोय. हे बाद झाली मी. फास्ट उरकावं लागेल ना मला आता. खरंच यार, मशीननं माझं भरपूर कामं सोपं व्हायची. मशीनला कपडे लावून ठेवायचे आणि बाकी दुसरी कामं करत बसायची. आणि उगाच गाव एवढे कपडे आज घ्यायला काढले. रोज थोडे थोडे धुतलेस तर बरं झालं असतं. पावसाचं वातावरण होतं आहे आणखी. सुकायची पंचायत, वाळत टाकायची पंचायत, वास मारणार, सगळा कुटाणा आता एकसाथ होणार आहे. देवानं माझी इतकी परीक्षा घ्यायची चालवली ना, बसच. टायमिंग तर बघा ना, जेव्हा मी मशीनला कपडे लावायचे ना तेव्हा इतकं फास्ट, म्हणजे हळूहळू टायमिंग जायचं ना, पटकन 2 वाजतच नव्हत्या या. लय हळूहळू. मला तर असं वाटत कधीची 2 वाजायच्या काय करू मी इतक्या वेळात, टाईम पण जाईना असं व्हायचं. आता बघा, मी तिला सोडून आले, पाणी पिले, जेवले, मशीन साफ केली आणि कपडे धुवायला आले. तोपर्यंत वाजल्या 1:30. आता पिळाई घालच तोपर्यंत 1:45. कशाचे धुवून होते तेव्हा. आणि आता करेक्ट 2 वाजले ते आणि माझी एवढी कपडे धुवून झाली. ती आता पिळायची ती फक्त. आणि सोनूची पॅन्टन हिचं कलर जातो ना, त्यामुळे ठेवलं आहे. तर माघाऱ्याला मी पिळते, कारण मला जायचं सोनूला आणायला. परत जास्त उशीर होईल आणि पावसाचं वातावरण पण झालं आहे. कधी पण डासळू शकतो, येतं आहे झिरझिर, त्यामुळे जाते. कुलूपही लावले. कसं होतं आहे ना आता तुम्हाला मी सांगू नाही शकत. माघाऱ्याला नंतर बोलूया. वडणी नाही घेतली, कारण वाऱ्यानं काय वडणी राहील नाही. त्यामुळे स्वेटरच घातलाय. जाते पटकन घेऊन येते तिला. अंग तर कापतंय माझं. चला. मॅडम चालले तर पुढं आज. ए तिकडं काय तू बाहेर येऊन बघितलं का? कुठले?
असल्या कलरची होती की हां 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 तशीच वाळली दिसली होती मला. आणि ती तुझा असल्या कलरचा शर्ट आहे ना ती पण मला दिसलं होतं माहितीये का. होय. हा चला घरी गेल्यावर कळले कुटाणा झालाय. चला तुला सोडून आली आणि आता म्हणलं जेवायच्या आधी मशीनला कपडे लावायचे आणि मग जेवायचं. पाणी वाचलं, कपडे टाकले, बटन चालू केलं, मशीन चालू आहे ना. काल तर झालेली का नाही, काल कपडे धुवून झालेली आहे. मग आज काय झालं? खरं सांग काय घोटाळा केलायस का नाही. अगं मी कशाला करीन, मला हौस आली पैसे घालवायला. नाही ग बुटात ठेव सॉक्स. पण मग सांग परत मिळणार नाही. अगं सांग म्हणजे काय, मी केलाय वे म्हणजे कसं झालं का आत नको ठेवू, इकडं वर ठेवायचं. काढ. स्वच्छ करून घेतले. म्हणलं माणूस आला तर उगाच घाण नको. कोण नीट करणारा माणूस. बोलू नाही का बाबा. हे वर ठेव, इथं ठेव इथं. पप्पा म्हणलं संध्याकाळी घेऊन येतो. लाईट गेली तुला चालू करून दाखवलं. मला वाटलं आता तुला काय सांगू. इकडे काढते. दुष्णावात ते दुष्णावात तेरावात दुष्काळात 13 वाजता तो. तेरावात मी काहीच नाही केलेलं ग बाळा. मला हौस आहे. एक ही कपडे काढ, शर्ट काढ. मला कपडे सुका टाकायचे. ते बघ जिरंगाट आले पावसात जास्त येण्यासाठी. थोडे तरी हात सरळ वरती करायचा, फटक दे. हात सरळ वर. अशी दिन नाही तडाका. आधीच डोकं फिरलंय, तू फिरवू नकोस. थांब, चालू आहे ती. हा शर्ट घाल, पॅन्ट असू दे ती. चला आता मी काय करते माहिती आहे, कपडे पिळते आणि सुकायला टाकते. वाऱ्यानं थोडेसे हाडाकतील का नाही तेवढंच. डोक्यावरचं एक ओझं हलकं. नाही तर घरात पण आता लाईट नाही आहे, जे की मी पंख्यावर कपडे सुकवीन. आणि थोडी नाही ती घरात एका वल्ली बसणार पण नाही तेवढी सगळी. गरम झाले मला. एवढी सगळी कपडे मी अर्ध्या तासात धुतली ती, इथून त्या टोकाला. आणि इकडं पण काय आहेत बघा यांच्या कामाची. अर्ध्या तासात धुतली ती. एका ड्रेसला राहिला तुझा चिमटा लावायचा. आता त्याला लावून येते मी माझा खेकडा. पॅन्टीला चिमटा काय पुरला नाही तर, कारण वारं इतकं सुटलंय ना, टपाटपा पडतील. त्यापेक्षा आपल्या सगळ्याला लावलं. ते ह्याला डबल चिमटा लावायचा राहिला, पण नाही पडणार ती. काय का सीताफळ पिकलं, खाल्लं चिमणीने. सगळ्यात आधी ठरवलेलं मी हा राडा आवरीन. हा राडा सोडून मी सगळं काम आवरलंय, पण हा राडा माझा आत्ता पण जेव्हा आला आवरायचा. आता माझं कंबर असं पिंजतंय. खरंच माझी कंबर इतकी दुखते का नाही. मी आल्यापासून 11 वाजलेले का नाही, मी आलेले तेव्हा म्हणजे 11:22 काहीतरी झालेलं ना. हां, तेव्हापासून मी करत आहे ती अजूनपर्यंत चालू आहे. किती वाजले सांगू तुम्हाला, 2:54 मिनटं. हां, 54 मिनटं झाली ती. आणि मी आता हे असंच एका साईडला सारणार आहे आणि माझ्या कमरेला थोडासा आराम देणार आहे. नंतर न उठून करणार आहे. सकाळ तर न करते, उठल्यापासून करते मी. आज ना लवकर उठलेली, कारण सोनूज पप्पाला ना वळूसला जायचं होतं, त्यामुळे त्यांना पाणी वगैरे ठेवलं. नंतर मग स्वयंपाकाला लागली. डबल आयटम बनवलेलं या त्यांना, कारण त्यांच्या घशात पण इन्फेक्शन झालेलं. त्यामुळे त्यांना तेलकट तिखट असं काही द्यायचं नाही. त्यामुळे हिला वेगळं, त्यांना वेगळं, मला वेगळं. हे डबल मला बनवावं लागलेलं आहे. लय त्रास झाला. आजचा दिवस माझा आठवणीत राहण्यासारखा आहे मला. मी कशी गेलेली मग अशी तुम्हाला बघितलं नाही. मी आशात पण बघितलं नाही. घरात आली, कपडे धुता आणि स्वेटर घातला, पिन लावली, अशी दरवाजाला कडी लावतच स्वेटरला पिन लावली, चेन तुटली म्हणून, आणि तशीच गेलेली. तोंडावरती शितोडं उडलेलं या कपडे धुताना. बघितलं नाही, काय नाही ना. मी बघितलं असंच होतं. आणि मी अशीच गेलेली. मी हसली तर लय अवघड आहे माझा आजचा दिवस, बेकार गेला खरंच. असं चला आता मी ब्लॉग एंड करते इथंच. आता संध्याकाळी बघू. माझा मला काय बोलणार नाही तर बरं काही.
कारण त्यांनी बघितलेलं काल चालली होती ना सकाळी, जर मी कपडे लावल्यानंतर ना मशीनला काय झालं असतं तर तो माझा दोष होता, कारण मी कपडे नीट चेक केली नसतील, त्यामुळे त्यात काय अडकलं असेल असं काहीतरी समथिंग. पण लावायच्या आधीच मशीन ऑनच नाही झालेली आहे, त्यामुळे मी काहीच नाही केलं. माझा नवरा मला त्याला काहीच म्हणणार नाही. पण ती मशीनचं ठीक ही काय झालंय ते बघितलंच नव्हतं आम्ही, म्हणून ते झालं. आणि ती हिला दाखव, ही जी बटन आहे ते आतलं जळलंय. शोध लावलाय आम्ही घरीच. मला त्रास होतो, म्हणजे आता कसं सांगते, तू मध्ये बोलू नको, थांब मला बोलू दे. माझी एकटीची लय पळापळ होती, स्वयंपाक करा, धुणं करा, भांडी करा, घरात लावरा, हा राडा रोजचा आहे. रोज असं असतं. सोनूज पप्पांना तिथनं कपडे काढतात कारण आंघोळ करताना शितोड उडतात म्हणून इथं टाकतात. त्यांची काही कपडे घावत नसतं ना, बनेल शर्ट वगैरे, तर ते असं असं सगळं उचकळून टाकतात. सोनू पण तशीच करते, त्यामुळे मला घरी लय त्रास होतो. त्या जे आहे ना, मी ठरवलेलं की माझ्या यूट्यूब पेमेंटमधून मी मशीन घेणार आहे. जी मी ती घेतली आणि मला ना इतका आराम भेटतो त्या मशीन घेतलं ना, कारण मी मशीन लावायची, कपड्यांची घरं घालायची, भांडी घासायची, तोपर्यंत माझी कपडे धुवून व्हायची. म्हणजे इतका मला आराम भेटत होता ना. आता बघा मी किती उशीर, 1:30 वाजल्यापासून कपडे धुते, आता 3 वाजायला 1.5 तास मी माझा कपड्यांनाच केला आहे. आणि रोजची माझी एवढीच कपडे असते ती. भांड्याची मशीन मी काही घेऊ शकत नाही, म्हणून मी कपड्याची मशीन घेतली, कारण माझा एक त्रास कमी होईल म्हणूनसाठी. आणि आता ती मशीन गायब. असं माझी रोज पळापळ व्हायची, त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला. आणि आता डबल तेच रुटीन सुरू होणार आहे. उद्या तर पहिल्यांदा ना सोनूचं आवरणार, कपडे धुणार आणि मग तिला सोडायला जाणार, कारण आता पावसाचा दिवस आहे, त्यामुळे कपडे काही सुकत नाहीत ती. त्यामुळे पहिल्यांदा काम आहे माझं, पहिलं टार्गेट असणार आहे लवकर सगळ्यांची आंघोळ करून कपडे धुणं, मग सोनूचं आवरणं आणि मग शाळेत घेऊन जाणं. तिला सोडून आलं का डायरेक्ट भांड्यावरती बसायचं, म्हणजे भांडी घासायला, आणि मग जेवण वगैरे, आणि मग तिथनं पुढं काय असेल ते. एकटीला ही सगळं करणं जड जातं. आता मी सोनूला गेली तोपर्यंत कोणीतरी भांडी घासली असती, कपडे धुतले असते, घर आवरलं असताना चाललं असतं. मला लय त्रास होतो, त्यामुळं आम्ही दोघांनी मिळून ठरवलेलं की घेऊया आपण. मी माझं जी काय साठवलं ते डाऊन पेमेंट केलं, किंवा मग एक हप्ता कधी जर माझ्याकडे नसतील तर ते भरतं, तर कधी मी भरते, हे असं करून आमचं सगळं हे झालेलं आहे. पण बघा ना, शेवट किती त्रास दिला आहे. हसा येते मला, रडायला पण येते, वाईट वाटते की काय फॉल्ट झाला असेल आता नक्की. त्याला 2-3 हजार रुपये अजून जातील. म्हणजे नॉर्मल खर्च असेल तर ठीक आहे, म्हणजे ती येऊन बघून केलं, साफ केलं वगैरे, तर तिथलंच वायर जळली असेल तर. पण त्यातलं अजून काय खराब झालं असेल तर त्याला अजून पैसे लागणार. आणि ना नीट करणारी कशासाठी माहिती का, एवढंसा खर्च असला ना तर त्याला एवढं करून सांगते ते, म्हणजे जास्त खर्च सांगते ते. काय होते काय माहिती, जाऊ दे बोलण्यापेक्षा. आता मी ही सगळं सारते आणि पडते, आणि मी तुम्हाला उद्या भेटते. आता डायरेक्ट आता ब्लॉग एंड करते, कारण सकाळ धरणं भरपूर मोठा ब्लॉग होईल. मी काय कट वगैरे करणार नाही, जे काय बोलले जे काय आहे ते दाखवणार आहे, जे काय घडलंय ते. आता तिला अभ्यासाला बसवते, आणि झोपत तिचा आपला थोडासा अभ्यास घेते, कारण संध्याकाळी लाईट जाते, त्यामुळे तिला अभ्यास करायला काय भेटत नाही. चलो बाय बाय, उद्या भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. हे आल्यानंतर ना मग वेगळा ब्लॉग शूट करेन, ते संध्याकाळचं असेल. बघू आता ह्यांचे काय रिएक्शन असेल, हे मला काय बोलणार नाही. 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या नवऱ्याला, त्यांचा फोन येतोय. सोनू लिहिते बघा, आता इथं अभ्यासाला बसवले, कारण संध्याकाळी लाईट नसती. हां, कॅपिटल एफ. मॅडमचं अक्षर लय छान आहे, पण चला तिला दिलंय आता. हां, तुझं छान आहे, लिहा. मी आता थोडंसं पडते, मी खाली बसते हां, कारण मला व्हिडिओ एडिट करायचा सोने, बरं का. आता ही रोज कोटाना साबण न्या बाहेर, अनाथमध्ये. हे तर मला पहिल्यांदा बाहेर फेकायचं, लय गराडा झाला इथं. पाऊस तर इतका खोटवड आहे ना, तुम्हाला सांगते, रोज अजिबात येत नाही. आज मी हातानं कपडे धुतले ते, आणि सुकायला टाईम लागणार आहे, तर आज त्याला इतका जोर आलाय, 5-5 मिनिटाला झिरझिर येत्या. सगळे माझ्या मुळावरती उठल्यासारखी झाली. तर चला, सोनूज पप्पाचा फोन आलेला की काय झाले का चालू, असं विचारत होता. म्हटलं ना या, सोनू सांगत होती मम्मीच्या तोंडावरती शितोड उडलेलं, अशीच न्यायला आलेली, आणि 1.5 तास मी कपडे धुते, ते असं सांगत होते. तर म्हटलं संध्याकाळी येताना माणसाला घेऊन येतो, बघू काय फॉल्ट आहे कोया. माझं दुःख बघवत नाही माझ्या नवऱ्याला.
तर चला. आणि ना 2 दिवस ब्लॉग नाही आले ना, माझ्या नवऱ्याची भांडणं झालेली पैशावरनं. आमच्यासारखं भांडण्याचं कारण भरपूर असते ती, पण आता सध्या तरी ते होतं. तर तुम्हाला ते उद्या सांगेन. चला बाय बाय. ब्लॉग एडिट करते आणि अपलोड करते. थोडासा उशीर होईल, आपलं टायमिंग होऊन गेलं आहे. संध्याकाळी ब्लॉग येणार आहे आपला हा. तर भेटू उद्या. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा थोडीशी आयडिया असेल तर काय झालं असेल काय नाही ते. बाय बाय. हां बाय बाय. बाय.